महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहातील शौचालयात नवजात अभ्रक मृत अवस्थेत आढळले. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहातील शौचालयामध्ये नवजात पुरुष जातीचे अभ्रक मृत अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4:30च्या सुमारास ड्रेनेज विभागातील कर्मचाऱ्यांना हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले आणि उपायुक्त स्मृती पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार अज्ञात महिलेने नवजात अभ्रक शौचालयात टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून मृत अभ्रक पुढील तपासणीसाठी मिरज शहरातील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे मिरज शहरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आज आम्हाला साधारण 6:45-7च्या दरम्यान ड्रेनेज तुंबलेलं असल्यामुळे ते काढत असताना एक अर्भक सापडलेलं आहे. ते पुरुष जातीचा अर्भक आहे मेन म्हणजे. आणि ड्रेनेज विभागाच्या लोकांनी इथं सांगितल्यानंतर ते अर्भक बाहेर काढलेलं आहे. ते अर्भक आता BMसाठी सिव्हिलला गेलेलं आहे. सगळा स्टाफ इथे आहे. स्टाफची चौकशी पोलीस स्टेशन मार्फत होईल. सगळे पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेलं आहे. जे रीतसर आहे ती चौकशी होईल, पण त्यानंतरच ते लक्षात येईल. त्यामुळं पुढची इन्व्हेस्टिगेशनच आपल्याला झाल्यानंतरच यावर भाष्य करणं योग्य होईल. पण आमचा स्टाफ तसा चांगलाच आहे. दिवस रात्र इथं 24 आवर स्टाफ असतो. नर्सेस असतात, ऑन कॉल डॉक्टर्स आहेत. तथापि नेमकं हे काय आणि कसं झालं याबाबतचा खुलासा सद्यस्थितीत तर मला करता येणार नाही. ज्यावेळेला डिटेल माहिती होईल तर त्यावेळेला आम्ही नक्की महापालिकेमार्फत करू.